25% आहे. या विषयाला घेऊन बोललंच पाहिजे. मला अगदी खरं आहे. मला विश्वास पाठकांना प्रश्न आहे की आपण इतकं समाधानी लोक बघतोय, फक्त मंदीची भीती प्रत्येकाच्या मनात दिसते आहे. देव न करो की ही वेळ भारतावरती जर आली, कारण की आर्थिक मंदीचं संकट अनेकांनी अनेकदा वर्तवलेलं आहे, तर अशा वेळेला बॅकअप प्लॅन काय असणार? बघा, बॅकअप प्लॅन ऑलरेडी तयार आहे. मी सांगितल्याप्रमाणे जपान, जर्मनी, UK म्हणजे पहिल्या 5 ज्या अर्थसत्या आहेत त्याच्यापैकी 3 अर्थसत्या निगेटिव्ह आहेत. आज जागतिक GDPचा जो ग्रोथ रेट आहे तो आज 2% कमी आहे, तरी आपली अर्थव्यवस्था 8% वाढते आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपण इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वास निर्माण केलेला आहे, गव्हर्नन्स लेवल हाय केलेली आहे. आज 100 रुपये पाठवलेले तुमच्या खिशात 100 रुपये जातात आहे, म्हणजे करप्शन फ्री भारत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे. आणि जे एक डिसिसिव्ह लिडरशिप आहे मोदीजींची, त्याच्यामुळे इन्व्हेस्टर्स हा भारतातच येणार आहे आणि शेवटी इन्व्हेस्टरला पैसे कुठेतरी तरी टाकायचे आहे. त्यामुळे हा भारत हा ब्राईट स्पॉट आहे. त्यामुळे आपल्याला मंदीची भीती वाटायची की आवश्यकता नाही. बरं, मला अनंतराव गाडगे यांना विचारायचं आहे, 56% लोक आजही असं म्हणतात की नोकरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो अजूनही सुटू शकला नाही, असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की प्रत्येकाला शेवटी नोकरी, पैसा आवश्यक असतं ना रोजी रोटीच करता. त्यामुळे प्रत्येकाचा हा कौल हा राहणारच आहे की माझ्या नोकरीचं काय आहे. मंदीचं सुद्धा कसं आहे की आज जरी सगळं व्यवस्थित दिसत असलं की प्रगतिशील राष्ट्रांमध्ये सुद्धा मंदी आलेली नाही असं नाही. त्यामुळे ती मनात लोकांच्या स्वाभाविक शंका असणार आहे. पूर्वीचा जो तुमचा याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्यावर मी 1 मिनिट बोलतो की देशामध्ये, आणि हे कदाचित ॲग्री होतील त्याला, काय झालेल्या मतदारांमध्ये आज कॉर्पोरेटरचं काम काय आहे, आमदाराचं काम काय असतं, लोकसभेच्या खासदार किंवा राज्यसभेच्या खासदाराचं काय असतं, याची स्पष्टता राहिलेली नाही. मी मतदान केलं आहे ना तुम्हाला, आता माझी सगळी कामं तुम्ही केली पाहिजे, असं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, कॉर्पोरेशनच्या लेवलची कामं आमदारांना करावी. मला अनेकदा पुण्यामध्ये फोन यायचे लोकांचे की आमच्याकडला कचरा हलवलेला आहे, आमच्याकडे पाणी बंद झालेलं आहे. सर, आपण पुढच्या जेव्हा राज्यनिहाय जेव्हा आपण चर्चा करणार आहोत तेव्हा आपण याच्यावरती निश्चितच चर्चा करू. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींच्या कामावर प्रभावित होऊन तुमच्या मतदारसंघात परिचित नसलेल्या भाजपा उमेदवाराला तुम्ही मतदान कराल का? जो मगाशी आपण चर्चेमध्ये मुद्दा घेतला होता. 85% लोक हो म्हणतायत की फक्त आणि फक्त मोदींच्या कामावर आम्ही प्रभावित आहोत. 11% लोक नाही म्हणतायत आणि 4% लोक म्हणतायत सांगू शकत नाही. अनंतराव गाडगेजी, थोड्यापूर्वी तुम्ही मुद्दा मांडलात की काही लोक पक्षाला पण मतदान करतात, काही लोक फक्त उमेदवाराला पण मतदान करतात, पण यामुळे हा पॅटर्न बदलेल असं तुम्हाला वाटतं का? मी परत पहिल्या मुद्द्यावर येणार आहे की तुम्ही कुठे सर्व्हे केलात. तुम्ही हा सदाशिव पेठेत, शनिवार पेठेत, पुण्यात केला असेल तर तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, बरं, ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न, विशाल आपल्याकडे वेळ कमी म्हणून आपण पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारच्या या योजनांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये PM किसान सन्मान निधी याबद्दल 51% लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे. यानंतर 56% लोक हर घर जल योजनेबद्दल त्यांना माहिती असल्याचं म्हणतात. PM आवास योजनेबद्दल 53% लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे. जनधन योजनेबद्दल 51% लोकांनी म्हटलं की हो, ही योजना आम्हाला माहिती आहे. उज्ज्वला योजनेची आकडेवारी सगळ्यात जास्त दिसते, ती म्हणजे 61%. आणि आयुष्मान भारतच्या बाबतीत 40% लोक म्हणतात की हो, आम्हाला ही योजना माहिती आहे. पुढलाही प्रश्न आपण जाणून घेऊयात. पुढला प्रश्न काय बघा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ झाला का? यावरती 68% लोक असं म्हणताय होय आणि 32% लोक म्हणतायत नाही. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठक जी, यापूर्वीचा प्रश्न आणि नंतरचा प्रश्न काय मत आहे? याला जोडून फक्त आत्ताचं तुमचं कॅम्पेन, मोदी का परिवार, मोदी की गॅरंटी, याचं हे रिफ्लेक्शन प्रश्नात दिसतंय का? नक्कीच दिसतंय. बघा, तुमचा पहिला प्रश्न अतिशय व्यवस्थित आहे, लोकांच्या मनातून बाहेर देखील येत आहे. आम्ही जे म्हणतो की लाभार्थी, तर हे सगळे लाभार्थी आहेत. मोदीजींनी नल से जल किंवा उज्ज्वला योजना असेल किंवा घर में बिजली, अशा अनेक किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या सगळ्या गोष्टी डायरेक्ट लोकांनी अनुभवलेल्या आहे. तर मोदीजींचं आणि भारतीय जनता पक्षाचं करंट हे घराघरात पोहोचलेलं आहे. त्यामुळे हा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचे जे उत्तर दिसत आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि आजही तुम्ही जर बघाल तर अनेक लाभार्थी स्वतःच म्हणतात की आम्ही मत यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींनाच देणार, कारण आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. ठीक आहे, आनंदरावांना आपण विचारणार आहोत. मात्र विशाल, आपल्याला वेळ जसा कमी आहे तसा आपल्याला ब्रेक सुद्धा घ्यायचा आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवतो आहोत.